गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजपासून आपण बायोचे लेक्चर्स सुरू करणार आहोत आणि 11वीचा एक पहिला एकदम सिंपल असा चॅप्टर आहे, तो म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड. तर लिव्हिंग वर्ल्डबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग? लिव्हिंग कशाला म्हणतो आपण? यू ऑल नो दिस होल अर्थ इट इज मेड अप ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनेंट्स. बायोटिक म्हणजे लिव्हिंग आणि अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग. बायोटिक कंपोनेंट्स विच इन्क्लूड्स प्लांट्स अँड ॲनिमल्स आणि अबायोटिक कंपोनेंट्स मध्ये एअर, वॉटर, स्टोन्स वगैरे सगळे आले. आता जेव्हा आपण बायोटिक कंपोनेंट्स म्हणतो म्हणजे लाईफ म्हणतो, तर या लाईफचे सर्टन बेसिक काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आपण सजीव कोणाला म्हणतो? दगडाला आपण सजीव म्हणू शकतो का? नाही. का बरं? तो इतर लिव्हिंग बीइंग्सचे काही कॅरेक्टर दाखवत नाही. मग लिव्हिंग बीइंग्स काय कॅरेक्टर दाखवतात? तर लिव्हिंग बीइंग्स काही सर्टन कॅरेक्टर्स दाखवतात, जसं मेटाबॉलिझम आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे, रिप्रोडक्शन, डेथ आणि कॉन्शियसनेस. असे 5 बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेतलेले आहेत लाईफचे. त्याच्यातलं पहिलं बघूया आपण मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम कशाला म्हणतात? The sum total of all the reactions which are taking place in a living body, it is called metabolism. The sum total of all kinds of reactions taking place in the body. मग आता हेच रिएक्शन्स दोन प्रकारचे असतात, कॅटाबॉलिक आणि एनाबॉलिक रिएक्शन्स. कॅटाबॉलिक रिएक्शन्स ज्यांना आपण ब्रेकिंग डाऊन रिएक्शन्स म्हणतो आणि एनाबॉलिक रिएक्शन्स ज्यांना बिल्डिंग अप रिएक्शन्स म्हणतो. कॅटाबॉलिक ब्रेकिंग डाऊन रिएक्शन्स आहेत आणि एनाबॉलिक बिल्डिंग अप रिएक्शन्स आहेत. दोघांचे एक एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. जसं ह्यूमन बीइंग्स आपण काहीतरी कंझ्युम करतो, काहीतरी खातो. जसं आपण बटाटा खाल्ला. बटाटा खाल्ला म्हणजे आपण स्टार्च असतं बटाट्यामध्ये, कॉम्प्लेक्स शुगर असते. हा बटाटा खाल्ल्यानंतर हळूहळू हळूहळू त्या फूडचं डायजेशन होतं, त्याचा एकदम सिंपल फॉर्म तयार होतो. म्हणजे बटाट्याचं आपण ब्रेकिंग डाऊन करतो शरीरामध्ये आणि त्याचा सिंपल फॉर्म ग्लुकोज तयार होतो. याला आपण ब्रेकिंग डाऊन रिएक्शन म्हणतो. मग आपण काहीतरी खातो तेव्हा त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि सिंपल फॉर्म तयार होतो शरीराला लागण्यासाठी. एनाबॉलिक प्रोसेसची एक एक्झाम्पल देतो, ते म्हणजे फोटोसिंथेसिस आहे. प्लांट्स प्रकाश संश्लेषण करतात. मग आता प्रकाश संश्लेषण करतात म्हणजे काय करतात? प्लांट्स लाईट एनर्जी ट्रॅप करतात आणि काही वॉटर इन्ग्रेडियंट्स जमिनीमधून वापरून त्यापासून एक कॉम्प्लेक्स फूड तयार करतात. झाडं, प्लांट्स अन्न तयार करतात. मग हे बिल्डिंग अप रिएक्शन आहे. तर कॅटाबॉलिक आणि एनाबॉलिक अशा दोन्ही रिएक्शन्स शरीरामध्ये होत असतात, ज्याला आपण एकत्र मेटाबॉलिझम म्हणतो. दुसरं कॅरेक्टर आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. तर सजीव म्हटलं की त्याने ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दाखवलीच पाहिजे, बरोबर आहे. सजीवांमध्ये ग्रोथ, डेव्हलपमेंट एका सर्टन एज लिमिट पर्यंत दिसून येते. प्लांट्समध्ये काही पार्ट्स अनलिमिटेड वाढतात, पण जनरली ॲनिमल्समध्ये ग्रोथ ही सर्टन असते, त्याला एक टाइम लिमिट असतो. तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दाखवतात, हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण मेटाबॉलिझम बघितलं आणि ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. नाउ रिप्रोडक्शन. आपली स्पेशीज कंटिन्यू राहण्यासाठी, आपली ह्युमन रेस कंटिन्यू राहण्यासाठी, स्पेशीज जगत राहण्यासाठी रिप्रोडक्शन गरजेचं, ज्याला आपण प्रजनन म्हणतो. मग रिप्रोडक्शन इट इज necessary for continuation of species or the race in which the animals produce young ones like itself. आपण स्वतःसारखेच दुसरे प्राणी तयार करतो, याला आपण प्रजनन म्हणतो, रिप्रोडक्शन. ज्याच्या दोन मेथड्स आहेत, असेक्शुअल अलैंगिक पद्धत आणि सेक्शुअल ज्याला आपण लैंगिक पद्धत म्हणतो. पण त्याला काही सर्टन एक्सेप्शन्स आहेत, जसं म्यूज आहे, खेचर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, विच इज अ ब्रीड फ्रॉम डॉंकी अँड हॉर्सेस. या दोघांपासून तयार केलेले म्यूल्स ज्याला आपण खेचर म्हणतो, दीज आर इनफर्टाईल असतात. तसे काही प्राणी आणि ह्युमन बीइंग सुद्धा काही एक्सेप्शन आहेत जे इनफर्टाईल असू शकतात, ज्यांना बेबी होऊ शकत नाही, बाळ होऊ शकत नाही. तर ते इनफर्टाईल हे एक एक्सेप्शन आहे, पण तरी सुद्धा रिप्रोडक्शन हे कॅरेक्टर आहे लिव्हिंग बीइंग्स. मेटाबॉलिझम झालं, ग्रोथ डेव्हलपमेंट झालं, रिप्रोडक्शन झालं. नेक्स्ट फोर्थ आहे डेथ. मग जन्म झाला म्हणजे मृत्यू हा अटळच आहे, म्हणजे मृत्यू होणारच. जी गोष्ट जन्माला आली ती मरणार आहे.
मग डेथ सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग बीइंग्स. आता डेथ होते म्हणजे नेमके काय होते, तर डेथ होते म्हणजे ॲनिमलच्या शरीरामध्ये, त्या प्लांट ॲनिमलच्या शरीरामध्ये त्याच्या जे मेटाबॉलिझम असतं ते हळूहळू स्लो डाऊन होतं आणि एक वेळ अशी येते की पूर्ण मेटाबॉलिझम थांबून जातो अँड द ऑर्गॅनिझम डाईज. सो मेटाबॉलिझम, ग्रोथ, डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शन, डेथ आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं ते म्हणजे कॉन्शियसनेस आहे. कॉन्शियसनेस किंवा द ॲबिलिटी ऑफ अन ऑर्गॅनिझम टू रिस्पॉन्स टू द एक्सटर्नल स्टिम्युलस. बाहेरच्या एखाद्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स देणं. आईने तुम्हाला आवाज दिला, तुम्ही ओ दिलं, आवाज दिला म्हणजे हा रिस्पॉन्स झाला. आईने आवाज दिला, हा स्टिम्युलस झाला, तुम्ही रिस्पॉन्ड केला. कोणी पेन टोचली, तुम्ही त्याला वाजवून देणार, मग पेन टोचणे हा एक स्टिम्युलस होता ज्याला तुम्ही रिस्पॉन्स केलं. आपण रिस्पॉन्स करू शकतो, बदलत्या वातावरणाशी आपण बदल घडवू शकतो, आपण त्याला रिस्पॉन्ड करतो. दिस इज कॉन्शियसनेस. So this is one of the important characters of living beings. Metabolism, growth, development, reproduction, death आणि consciousness अशा सगळ्या 5 आपण बेसिक लिव्हिंग बीइंग्सचे कॅरेक्टरिस्टिक्स घेतले. आता ह्या जी डायव्हर्सिटी आहे, ही जी डायव्हर्सिटी आहे, हजारो लाखो प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स जगामध्ये आहेत. मग ह्या सगळ्यांची एवढी डायव्हर्सिटी आहे, यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही एड्स लागतात, काही एखाद्या गोष्टीचे ज्याला आपण टॅक्सॉनॉमिक एड्स म्हणतो. टू स्टडी द इमेन्स डायव्हर्सिटी इन द ऑर्गॅनिझम्स, सर्टन एड्स ज्यांना आपण टॅक्सॉनॉमिक एड्स म्हणतो ते आर यूज्ड यांचा अभ्यास करण्यासाठी. मग आता हे टॅक्सॉनॉमिक एड्स काय आहेत? टॅक्सॉनॉमिक एड्स इट इन्क्लूड्स हर्बेरिया, बॉटॅनिकल गार्डन्स, म्युझियम्स, बायोडायव्हर्सिटी पार्क्स. हर्बेरिया हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. बॉटॅनिकल गार्डन्स तुम्हाला माहिती असणार, म्युझियम्स तुम्हाला माहिती आहे आणि बायोडायव्हर्सिटी पार्क्स पण माहिती आहे. बाय युजिंग दिस टॅक्सॉनॉमिक एड्स आपण ह्या वास्ट व्हरायटी ऑफ प्लांट अँड ॲनिमल्सचा अभ्यास करू शकतो, म्हणून यांना आपण टॅक्सॉनॉमिक एड्स म्हणतो. पण त्याच्यातला पहिला जो आहे तो म्हणजे हर्बेरियम आहे. हर्बेरिया काय असतो? एक कार्डबोर्ड शीट घेतो आपण, एक पेपर घेतो आणि त्याच्यावर एखादं प्लांट मटेरियल, एखादं छोटंसं प्लांट आपण तोडून आणतो, ते याच्यावरती बांधून देतो, ड्राय करतो आणि मग माउंट करतो, चिटकवून द्यायचं आणि त्याची सगळी माहिती ह्या लोअर राईट साईड कॉर्नरला लिहायची असते. याला आपण हर्बेरिया म्हणतो. आता हा हर्बेरियाचा उपयोग काय? बघा, सगळे प्लांट आणि ॲनिमल्स आपण सगळे आजूबाजूला अवेलेबल नाही. एखादी प्लांट स्पेशीज जी काश्मीरमध्ये उगत असेल, मग तिचा अभ्यास करण्यासाठी काश्मीरला जाणं परवडणार नाही. एखादं युरोपियन कंट्रीज मधलं प्लांट असेल, पण त्या प्लांटचं जर आपल्याला हर्बेरिया अवेलेबल असेल, हर्बेरियम अवेलेबल असेल, तर ते आपण स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये एका छोट्याशा जागेवर त्याचा अभ्यास करू शकतो. कारण ते प्लांट आपण तोडून आणतो, त्याला ड्राय करतो, त्याला चिटकवतो, त्याची सगळी माहिती लोअर राईट कॉर्नरला लिहितो. याला आपण हर्बेरिया म्हणतो. हर्बेरियम इट इज अ ड्राईड प्लांट स्पेशी. ड्राईड म्हणजे सुकवलेली, ज्याच्यात मॉइश्चर निघून गेले, म्हणजे त्याला कीड लागणार नाही. सो ड्राईड प्लांट स्पेसिमन इट इज प्रेस केलं जातं म्हणजे मॉइश्चर निघून जाईल and it is treated and mounted on a standard size sheet in order to preserve म्हणजे जपून ठेवण्यासाठी. आणि त्या लोअर राईट साइडला त्याची डेट, कधी आपण ते कलेक्शन केलेलं आहे, प्लेस ऑफ कलेक्शन कुठून आणलेलं आहे, क्लासिफिकेशन, त्याची सगळी माहिती आपण लिहितो. इट इज गिवन ॲट द लोअर राईट कॉर्नर, ज्याला आपण लेबलिंग असं म्हणतो. मग ह्या हर्बेरियम आपण वर्षाच्या कुठल्याही दिवशी, कुठल्याही सीझन मध्ये त्याचा अभ्यास करू शकतो, कारण ते प्लांट मटेरियल आपल्याला अवेलेबल असतं. ना बॉटॅनिकल गार्डन्स. बॉटॅनिकल गार्डन्स तुमच्या स्कूलमध्ये बॉटॅनिकल गार्डन असतंच, कॉलेजेसमध्ये असतं, युनिव्हर्सिटीजमध्ये असतं. ह्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये कुठलेही प्लांट्स नाही, तर स्पेसिफिक प्लांट्स जे असतात, म्हणजे जसं एखाद्या वेगवेगळ्या एरियामध्ये, तालुक्या, डिस्ट्रिक्ट प्लेसेस, वेगवेगळ्या स्टेट्समध्ये येणारे सगळे प्लांट्स तिथे जाऊन अभ्यास करणं शक्य नाही, म्हणून छोट्याशा जागेवर उगवले जातात. त्या एका छोट्याशा सर्टन गार्डनमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे प्लांट मटेरियल एकाच जागेवर अभ्यास करता येतो. त्याला आपण बॉटॅनिकल गार्डन म्हणतो. अ प्लेस वेअर प्लांट्स ऑफ डिफरंट व्हरायटीज आर कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. Place where plants of different varieties collected from different parts of the world are grown. एका बॉटॅनिकल गार्डनचं उदाहरण देतो जो सीईटीला आलेला प्रश्न आहे. बॉटॅनिकल गार्डन ऑफ क्यू.
जे इंग्लंडमध्ये आहे ते जगातलं सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन आहे. इट हॅज द लार्जेस्ट कलेक्शन ऑफ प्लांट स्पेसिमन. जवळजवळ 30,000 प्लांट स्पेशीज तिथे अवेलेबल आहे. 30,000 प्लांट स्पेशीज एकाच छोट्याशा बॉटॅनिकल गार्डन मध्ये अवेलेबल आहे. शिवाय तिथे 7 मिलियन हर्बेरिया, 7 मिलियन प्लांट्स आपण अभ्यास करू शकतो. So Botanical Garden of Kew, which is in England, it has the largest collection of plant specimens. Next आहे टॅक्सॉनॉमिक एड्स मध्ये म्युझियम. आता म्युझियम इतर गोष्टींचं नाही सांगत आहे. म्युझियम इथे फक्त प्लांट आणि ॲनिमल्स जिथे प्रिझर्व केले जातात त्याला आपण म्युझियम. द प्लेस वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्व्ड प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स आर केप्ट. मग आता म्युझियम मध्ये कसं काय प्लांट ॲनिमल, तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये पण प्लांट स्पेशीज, ॲनिमल, छोट्या छोट्या स्पेशीज जे असतात, किडे मकोडे, ते सगळे तुमच्या त्या सर्टन छोट्याशा ग्लास याच्यामध्ये ते फॉर्मॅलिन टाकतात आणि फॉर्मॅलिन मध्ये जपून ठेवलं जातं, म्हणजे ते सडत नाही, त्याचा अभ्यास करता येतो आपल्याला. तर मग छोटे प्लांट मध्ये ॲनिमल असेल तर ते फॉर्मॅलिन मध्ये आपण टाकू शकतो. पण जे मोठे मोठे प्लांट ॲनिमल्स असतात, मोठमोठे मेलेले प्लांट ॲनिमल असतात, त्यांचं स्टफिंग करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये भुसा भरून देतात आणि त्यांना तो एक स्पेसिफिक आकार येतो, तो तिथे ठेवला जातो अभ्यासासाठी. इट इज फॉर द स्टडी. सो लार्ज स्पेसिमन असेल तर त्याला स्टफिंग केलं जातं. काय केलं जातं? स्टफिंग केलं जातं. शेल्स असतात, स्केलेटॉन्स ऑफ ॲनिमल्स असतात, आणि मेलेल्या प्राण्यांचे जे हाडं वगैरे सापडलेले असतात, त्याचा स्केलेटॉन असेल तो तिथे रचून ठेवला जातो. आणि छोटे छोटे इन्सेक्ट बॉक्सेस असतात, हजारो लाखो प्रकारचे इन्सेक्ट्स तुम्हाला त्या इन्सेक्ट बॉक्सेसमध्ये असतात, प्रिझर्व केले असतात. तिथे जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता. हे सगळे टॅक्सॉनॉमिक गेट हे आपल्या अभ्यासासाठी. हर्बेरियम झालं, बॉटॅनिकल गार्डन झालं, आणि आपण म्युझियम्स बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी पार्क्स बघणार आहोत. ते लेक्चर मी उद्याच लगेच पोस्ट करणार आहे, तुम्ही ते बघून घ्या. थँक्यू.